तूर डाळीचे झुणके आज आपण बनवून घेणार आहोत। यासाठी मी तूर डाळ 3 ते 4 तास भिजत घातलेली होती। तुम्ही बघू शकता छान फुललेली आहे आणि ब्रेक केल्यानंतर इझिली ब्रेक होत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला डाळ 3 ते 4 तास भिजत घालून छान मुरवून घ्यायची आहे। आता या डाळीमधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे भांडं घेतलेलं आहे, त्यावर एक चाळणी घालून घेतलेली आहे आणि सर्व पाणी मी आता डाळीमधलं काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता सर्व पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे। ही डाळ आपल्याला आता मिक्सीच्या जारमध्ये घालून छान वाटून घ्यायची आहे। यासाठी मी मिक्सीचा जार घेतला आहे, त्यामध्ये मी डाळ घालून घेणार आहे आणि याला जाडसर मी वाटून घेतलेलं आहे। याला बारीक वाटायचं नाही आहे, नाहीतर झुणकं जे आहे ते चिकट होतं, त्यासाठी जाडसर अशी वाटून घ्यायची। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याला छान ऑइल ब्रश करून घ्यायचं। अशा पद्धतीने ऑइल ब्रश करून घेणार आहे आणि यावर मी तूर डाळीचं जे मिश्रण होतं त्याचे गोळे बनवून मी यावर घालून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व गोळे आपले बनवून तयार झालेले आहे। हे गोळे आता वाफवण्यासाठी आपण उकळत्या पाण्याच्या वर चाळणी ठेवून वाफवून घेणार आहोत। फक्त 5 मिनिट आपल्याला वाफवायचं आहे। जास्त जर वाफवले तर झुणकं कडक होऊ शकतं, त्यामुळे मी 5च मिनिट याला वाफवलेलं आहे। गोळे थंड झालेले आहे। आता याला ब्रेक करून छान याचं बारीक मिश्रण करून घ्यायचं। अशा पद्धतीने याला ब्रेक करून घ्यायचं। आता कढई तापत ठेवलेली आहे, यामध्ये 3 ते 4 चमचे आपण तेल घालणार आहोत। झुणक्याला तेल थोडं जास्त लागतं। यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे, 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत। त्यानंतर कांदा घालून घेणार आहोत। कांदा जेवढा जास्त घालाल तेवढी झुणक्याला छान चव येते। अशा पद्धतीने यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घातलेली अशी पेस्ट करून घेतलेली होती, ती घातलेली आहे। त्यानंतर ओला पातीचा कांदासुद्धा मी यामध्ये घातलेला आहे। याला छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट मी घालून घेणार आहे, हाफ स्पून हळद घालून घ्यायची, हाफ स्पून धनेपूड घालायचं, हाफ स्पून सब्जी मसाला घालायचा। यानंतर याला पण छान लो फ्लेमवर भाजून घ्यायचं। आता यामध्ये थोडी कसुरी मेथी मी घालून घेणार आहे आणि यामध्ये डाळीचं जे आपण मिश्रण वाफवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालणार आहे। त्यानंतर 1 चमचा मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर थोडी कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे आणि अशा पद्धतीने याला छान मिक्स करून घ्यायचं। काही लम्स राहायला नको, अशा पद्धतीने याला झाकून मी 5 मिनिट वाफवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता छान वाफवून झालेलं आहे, फुलून वर आलेलं आहे। झणझणीत आणि गरमागरम असं तूर डाळीचं झुणकं इथे बनवून तयार झालेलं आहे। चणा डाळीचं झुणकं तुम्ही अनेकदा खाल्लं असेल। आता हे जे तूर डाळीचं झुणकं मी दाखवलेलं आहे हे नक्की एकदा घरी करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। हे झुणकं भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही सर्व करू शकता, तसंच चपातीबरोबरही खूप उत्तम लागते। यासोबत गरमागरम कढी असेल तर विचारायलाच नको, अप्रतिम असा बेत तयार होतो। चला तर मग मित्रमैत्रिणींनो, भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत बघत रहा शुभांगीज किचन।